महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बैठक। महायुतीचं धोरण उद्या ठरवण्यात येणार। खासदार सुनील तटकरे यांची माहिती। नवी मुंबईत महाराष्ट्र भवनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। आमदार मंदा म्हात्रेंनी ठेकेदारांसह केली भूखंडाची पाहणी। पंचमौली देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी खरतर करार पाहायला मिळतो। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 8000 कोटींचा सामंजस्य करार। प्रकल्पाचे सर्व परवाने जलद गतीने मिळवण्यासाठी फास्ट ट्रॅक यंत्रणा। जन्म प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार। पुराव्यांच्या आधारावर संबंधित पालिका अधिकाऱ्यांना निलंबित करणार। मंत्री आशिष शेलारांचे महापालिका आयुक्तांना निर्देश। राज्यात महायुतीत रिपब्लिकन पक्षाला योग्य वाटा मिळाला पाहिजे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी। अनुसूचित जातीसाठी राखीव जागांचा आग्रह। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार निवडून आले तिथे दुबार मतदान। आशिष शेलार यांचा दावा। दुबार मतदार आणि बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल रोहित पवार यांनी मंत्री शेलारांचे आभार मानले। असीम सरोदे यांना उद्धव ठाकरेंचा फोन। उद्धव ठाकरे यांच्यासह राजू शेट्टी, अनिल परब यासारख्या नेत्यांचे फोन। असीम सरोदे यांनी न्याय व्यवस्थेवर बोलताना योग्य ते बोललं पाहिजे। राज्यपालांवर बोलण्याचा अधिकार नाही। आपली न्याय व्यवस्था सर्वश्रेष्ठ याची जाणीव सर्वांना असली पाहिजे। उदय सामंत यांचं वक्तव्य। त्यांना कोणाला जाऊन जे काही विचारायचं असेल ते विचारू द्या। सरकार दिलेला शब्द कायम स्वरूपी पाळते। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला मते कसे पडतील यासाठी उठाठेव सुरू आहे। उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका। आशिष शेलार यांनी काही लोकांना आरसा दाखवला। कोण काय बोलतं त्या ऐकण्याची आवश्यकता नाही। मतांचं विश्लेषण केलेलं लोकांच्या पचनी पडलेलं नाही, ते त्यातून एक्सपोज झाले। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। सत्याचा नव्हे पत्त्याचा मोर्चा होता, मात्र त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार व्हावा। वोट चोरी होता कामा नये याची निवडणूक आयोगाने काळजी घ्यावी। रामदास आठवले यांनी व्यक्त केलं मत। एकल महिलांना योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवावं। या महिलांच्या पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत द्यावी। मात्र एकल महिला लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ द्यावा। अजित पवारांचे निर्देश। निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यास भाजपाला चीड का येते? मनसेचा भाजपाला सवाल। आशिष शेलारांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते असा उल्लेख करत मनसेकडून टोलेबाजी। राज्यात बुरखे आडून लोकशाहीशी खेळ चालणार नाही। आशिष शेलारांनी सगळं सत्य जनतेसमोर मांडलं। निवडणूक याद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत। हिंदू दलित बांधवांना टार्गेट करू नका। चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। सरकार शेतकऱ्यांची दगाबाजी करते। नुकसानग्रस्त अनेक ठिकाणी अद्याप पंचनामे झाले नाहीत। अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल। सोलापुरात भाजपचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक। आम्ही ज्यांच्यासोबत लढलो, ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनाच पक्षात घेतलं। शहराध्यक्ष रोहिणी तडवळकरांचा सवाल। कराड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी कोणालाही शब्द दिला नाही। भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसलेंची स्पष्टोक्ती। आमदारांना शब्द दिल्याचे काही जण सांगतात, पण ते चुकीचे। नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड। राष्ट्रवादीला मोठं खिंडार। माजी आमदार रामदास चरोस्कर आणि त्यांची पत्नी सुनीता चरोस्कर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। रुपाली चाकणकर बेजबाबदारपणे वागतायत। या विभागाकडे सर्वांचं दुर्लक्ष। मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी याकडे लक्ष देण्याची गरज। यशोमती ठाकूर यांची रुपाली चाकणकरांवर टीका। बीडचे आमदार प्रकाश सोळंखे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान प्रकाश सोळंखे यांचे माजलगाव येथील घर जाळलं होतं। या प्रकरणी चर्चेसाठी सोळंखे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। बीडमध्ये राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा। जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस परंपरागत भाजपाच्या विरोधात लढत असल्याने युती अशक्य। पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या बैठकीत भावना व्यक्त। वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याचं आश्वासन। आशिष शेलारजी तुम्हाला मतदार यादीमध्ये फक्त मुस्लिम दिसले। वांद्रे पूर्वमधील पटेल शाह दुबार मतदार दिसले नाहीत। वरुण सरदेसाई यांनी दाखवली वांद्रे पूर्वमधील दुबार मतदारांची यादी। मुंबईतील गावदेवी परिसरातील शारदा मंदिर शाळेत राष्ट्रभक्तीचा जागर। मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं विद्यार्थ्यांसह वंदे मातरम समूह गायन। राज्यभरात साजरा होणार सार्ध शताब्दी महोत्सव। सांगलीतील जतमध्ये पेटला डिजिटल पोस्टर वॉर, ढापलेला साखर कारखाना परत द्या
असा मजकूर लिहत जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचे झळकले कार्टून्स पोस्टर. महायुती मस्त पण मुंबईकर मात्र त्रस्त. या अभियानातून आम्ही अनेक घोटाळे समोर आणत आहोत, तर वर्षा गायकवाडांचं पत्रकार परिषदेत. साताऱ्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, त्याच्या निषेधार्थ कोरेगाव मतदारसंघात आंदोलन करणार. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा इशारा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची जय्यत तयारी. काँग्रेसच्या विविध कमिट्यांची स्थापना. जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी माजी मंत्री सुरेश शेट्टी यांची नियुक्ती. राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना 2025 ची औपचारिक सुरुवात. मुंबईत मंत्रालय या ठिकाणी नितेश राणेंच्या हस्ते जनगणनेचा शुभारंभ. कमिट्यांची स्थापना. जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी माजी मंत्री सुरेश शेट्टी यांची नियुक्ती. राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना 2025 ची औपचारिक सुरुवात. मुंबईत मंत्रालय या ठिकाणी नितेश राणेंच्या हस्ते जनगणनेचा शुभारंभ. लोक डबल इंजिनच्या पाठीशी महायुती जिंकते हे सर्वेमधून विरोधकांना समजलं. विरोधक भाजपवर टीका करते. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. राहुल गांधींच्या शिकवणीवर चालणारेच खरे पप्पू. आदित्य उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना स्वीकारलंय. बावनकुळेंचा टोला. मतदार यादी केवळ जात पंथ धर्माची नाही. मोर्चामध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख नाही. मतदार यादीतील घोळ दाखवण्यासाठी मोर्चा. प्रश्न निवडणूक आयोगाला केले. उत्तर भाजपा का देते. अविनाश अभ्यंकर यांची टीका. लोकसभेला वापरलेली यादी विधानसभेला वापरली. लोकसभेच्या यादीतही दुबार तिबार नावं. खासदार चुकीच्या याद्यांवर निवडून आल्याचं सांगावं. मतदार यादीच्या टीकेवरून बावनकुळेंचा हल्लाबोल. सरकार जेनझीला घाबरते. दुबार मतदार याद्यांसंदर्भात महाविकास आघाडी मनसे कोर्टात जाणार. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आशिष शेलारांचं धाडस कौतुकास्पद. एकाच दगडात शेलारांनी अनेक पक्षी मारलेत. उद्धव ठाकरेंचा शेलारांवर हल्लाबोल. भाजपने आमच्यासोबत निवडणूक आयोगात यावं. आम्ही संपूर्ण यादीत सुधारणा मागतोय. अमित शहांना ठाकरेंचा आवाहन. निवडणूक आयोग कुणाची नोकरी करते हे हळूहळू समोर येते. एका घरात 40 ते 50 मतदार ही आयोगाची हुताटकी. ठाकरेंचा आयोगावर हल्लाबोल. मतदारांसाठी आम्ही विशेष केंद्र उभी करत आहोत. सक्षम ॲप आयोगाला हाताळता येत नसल्याचा संशय. उद्धव ठाकरेंची आयोगावर टीका. जरूर आमच्या विरोधात जा, मात्र उद्धव आणि राज ठाकरेंनी विचार वापसी करावी. आशिष शेलारांचं वक्तव्य. दुबार मतांमध्ये फक्त मराठी आणि हिंदू दिसतायत का. आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना सवाल. रत्नागिरीतील खेडमध्ये लोटे एमआयडीसी प्रदूषण प्रकरणी जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई. कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल. रासायनिक सांडपाण्यानं नदी पूर्ण दूषित. रोहित आर्या एन्काउंटर प्रकरण उच्च न्यायालयात. वकील नितीन सातपुतेंनी फाईल केली रीट याचिका. रोहित आर्याची हत्या झाल्याचे याचिकेत आरोप. गडचिरोलीत 3 नगर परिषदांच्या मतदार याद्या जाहीर. ही अंतिम मतदार यादी असून सूचना फलकासह संकेतस्थळावरही उपलब्ध. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 40वा गळीत हंगामाचा शुभारंभ. गळीत हंगामात दररोज 8,000 पेक्षा अधिक ऊसाचे गाळप. 12 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट कारखान्यानं ठेवले. कल्याण डोंबिवली महापालिकेचा अनधिकृत बांधकामावर हातोडा. 90 फूट ठाकुर्ली रोडवर कारवाई. अतिक्रमण झालेलं बांधकाम जेसीबीच्या साह्यानं जमीनदोस्त. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचा सरोदेंना दणका. ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द. 3 महिन्यांसाठी सनद रद्द झाल्याची माहिती. न्यायालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यानं वकील महिलेचा मृत्यू. न्यायालयात देखील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. किल्ला कोर्टात वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाची मोजणी. सांगलीतील तिसंगी गावात रोखून धरली. पुन्हा मोजणीस आल्यास हातात दगड घेऊ. शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा इशारा. तृतीयपंथी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय प्रतिनिधित्व द्या. कोल्हापुरातल्या मैत्री संघटनेची मागणी. उमेदवारी न दिल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम. मैत्री संघटनेच्या सचिव शिवानी गजबर यांची प्रतिक्रिया.
अमरावती जिल्ह्यात स्क्रब टायफसचा शिरकाव. स्क्रब टायफसमुळे जगतपूरमधील शेतकऱ्याचा मृत्यू. संत नामदेव महाराजांचा सायकल वारी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल. या सोहळ्याचं हे 4थं वर्ष. 100 सायकलस्वार, 50 वारकरी आणि सेवेकरी या वारीमध्ये सहभागी. साताऱ्यातील सिद्धनाथ जोगेश्वरी रथोत्सवाला सुरुवात. भाविकांची मोठी गर्दी. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामावर कारवाई. खान कंपाऊंडमधील 7 अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईला सुरुवात, परंतु स्थानिक लोकांचा याला विरोध. ब्रिटनमधील प्राध्यापक मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार. डी मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी लिसेस्टर सोबत सामंजस्य करार. संपदा मुंडे यांनी चौकशीच्या जबाबमध्ये नाव घेतलेल्या सर्वांची कसून चौकशी करू, त्यांना आरोपी करून घ्यावं. संपदा मुंडेंचे बंधू अनुज मुंडे यांची मागणी. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार रणजित निंबाळकरला तात्काळ अटक करा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. सांगलीतील मिरज सिव्हिल रुग्णालयात डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाच्या निषेधार्थ डॉक्टरांकडून कामबंद आंदोलन. आंदोलनादरम्यान मिरज शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक सेवा या सुरू ठेवण्यात आल्या. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कळवामधील 120 डॉक्टरांचे एकदिवसीय कामबंद आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन. साताऱ्यातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी फलटणमध्ये सुषमा अंधारेंचं ठिय्या आंदोलन. साताऱ्याचे डीवायएसपी खांबे यांची सुषमा अंधारेंसोबत चर्चा. उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी समिती नेमण्याची अंधारेंची मागणी. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा यवतमाळमध्ये निषेध. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात डॉक्टरांचं कामबंद आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडे यांना अलिबागमध्ये श्रद्धांजली. मेडिकल कॉलेजचे डॉक्टर विद्यार्थ्यांचा कॅन्डल मार्च. आत्महत्या प्रकरणाचा योग्य तपास करण्याची मागणी. डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक. फलटण पोलीस ठाण्यात हजारो ठाकरे शिवसैनिकांची घटनेचा निषेध करत नारेबाजी. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अंबादास दानवेंनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट. डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. खासदार सुप्रिया सुळेंनी डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. परभणी डॉक्टर संपदा मुंडे हत्येचा निषेध. जिल्हा युवक काँग्रेसकडून फाशीची मागणी. विद्यार्थ्यांच्या वतीनं मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना न्यायासाठी शेकडो डॉक्टरांनी केले कामबंद आंदोलन. कोल्हापुरात सीपीआरच्या निवासी डॉक्टरांचा संप. डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळावा यासाठी आंदोलन. मंत्री हसन मुश्रीफ यांची डॉक्टरांना आंदोलन न करण्याची विनंती. अत्यावश्यक सेवा वगळता सीपीआरमध्ये ओपीडी देखील बंद. नांदेडमध्ये मंत्री संजय राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन. बंजारा समाजाचे एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी उपोषण. उपोषणाला संजय राठोड यांनी भेट न दिल्यामुळे आंदोलन. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. भ्रष्टाचाराच्या विरोधात महानगरपालिकेच्या गेट समोर आंदोलन. जैन मुनी निलेश चंद्र यांनी उपोषण मागे घेतलंय. मंगल प्रभात लोढा नार्वेकरांच्या भेटीनंतर उपोषण मागे. 15 दिवसात सरकार काहीतरी तोडगा काढण्याचं लोढा आणि नार्वेकरांनी आश्वासन दिलंय. कोणत्याही जीवित प्राणी पक्षाची सरकार जीवितहानी होऊ देणार नाही. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करून खरं तर तोडगा काढू. जैन मुनींना राहुल नार्वेकरांचं आश्वासन. संगमनेरच्या बोटा कुरकटवाडी मार्गावर रास्ता रोको जनआंदोलन. बोटा ते राजूर राज्यमार्गाची दुरुस्ती, दुपदरीकरण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन. बीड यश ढाका हत्या प्रकरणी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर. जनआक्रोश मोर्चा प्रकरणी आरोपीला अटक करून एसआयटी तपास करण्याची कुटुंबियांची मागणी. परभणीमध्ये शासकीय मदतीची तीव्र मागणी. मागणीसाठी अतिवृष्टीग्रस्त नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. पुणे नाशिक महामार्गावर पिंपरखेडमधील घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन. आंदोलनात खासदार अमोल कोल्हे सहभागी. मालेगावमधील गिरणा साखर कारखान्यातील हाऊसिंग सोसायटी कामगारांचा आक्रोश मोर्चा. विविध मागण्यांसह दुय्यम उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा. कोट्यवधींच्या भ्रष्टाचार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची मागणी. अमरावतीत नियमित साफसफाई व्हावी. कचऱ्याचे योग्य ते नियोजन करण्याची मागणी. मागणीसाठी काँग्रेसचं जबाब दो आंदोलन.
नांदेडच्या रावण गावातून मुंबई मंत्रालयाकडे पायी यात्रा, लेंडी धरणग्रस्तांच्या विविध मागण्या तर प्रलंबित प्रश्न वारंवार मांडूनही प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद नाही. धरणग्रस्तांचे एक शिष्टमंडळ पायी मुंबईकडे रवाना. कल्याण शहाड उड्डाण पूल 20 दिवसांसाठी अवजड वाहनांसाठी बंद. 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत बंद. डांबरीकरणाच्या कामासाठी पूल बंद ठेवण्याचा निर्णय. साताऱ्यात 52 कोटींच्या मॉडेल रोडच्या कामांचं भूमिपूजन. पवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण कामाचं शिवेंद्रराजेंच्या हस्ते भूमिपूजन. मुंबई मेट्रो लाईन 4 साठी मोठं पाऊल. 56 मीटर लांबीचा 450 टन वजनाचा स्टील स्नॅप एका रात्रीत बसवण्यात यश. शासनाच्या ओसाड जागेवर एसटी उभारणार. सौर ऊर्जा प्रकल्प. 300 मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य. एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. यवतमाळमध्ये लाल परीनं दिवाळीची गर्दी केली. कॅश. 9 दिवसात 4,99,32,527 रुपयांची कमाई. नांदेडच्या शेळगाव गौरी गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यामुळे रस्त्यावर अपघातांमध्ये वाढ. महिनाभरात रस्ता दुरुस्ती करून द्या, गावकऱ्यांची मागणी. भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेला मिळाला 300 कोटी रुपये महसूल. रेल्वे परिसरातील रूळ, खांब, धातूच्या वस्तूंची विक्री. नांदेडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. कंधार तालुक्यातील कौठा परिसरात मुसळधार पाऊस. वेचणीला आलेल्या कापूस पिकाचं नुकसान. सिंधुदुर्गात सायंकाळपासून पावसाची पुन्हा हजेरी. पुढील 2 ते 3 दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त. हिंगोलीमधील औंढा नागनाथात अवकाळी पाऊस. पावसामुळे तोडणीला आलेल्या कापूस पिकांचं नुकसान. कापसाचं पीक भिजल्यानं शेतकरी संकटात. मावळ तालुक्याला परतीच्या अवकाळी पावसानं झोडपलं. पाऊस भात पिकांची नासाडी करणारा असला तरी ज्वारी पिकांना जीवनदान देणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.